हाय फ्रेंड्स, आज मी बनवत आहे कोफ्ता करी। तर मी इथे कोफ्त्यासाठी उकडलेले बटाटे, पनीर घेतलेला आहे। इथे कोफ्त्यामध्ये थोडेसे 2-3 बदाम, 2-3 काजू आणि मनुके असे एकदम बारीक बारीक चिरून कोफ्त्यामध्ये टाकायचे। आणि इथे जिरे आहेत आणि इथे करीसाठी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडेसे काजू आहेत, कोथिंबीर आणि इथे आलं लसूणची पेस्ट आहे आणि मीठ आणि इथे गरम मसाला। हे गरम मसाला आहे एव्हरेस्टचा। तर चला तर मग आपण कोफ्त्याची पहिली तयारी करूया। तर मी इथं बघा कोफ्त्याची तयारी करते। पहिला आपण बटाटा किसून घेऊया। हे बघा इथे पनीर घेतलंय मी। पनीर पण याला कुस्करून टाकायचं। तर इथं मी हिरव्या मिरच्या टाकते बारीक कापून एकदम। आणि इथं मी काजू, बदाम आणि थोडेसे मनुके ते एकदम बारीक क्रश करून टाकलेले आहेत। थोडेसे आपण जिरे टाकूया, मीठ टाकूया, आणि मैदा टाकूया 2 चम्मच। आणि ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण। कोफ्त्याचं बॅटर तयार झालेलं आहे। तर आपण असा कोफ्ता बनवून घेऊया। हे असे सगळे कोफ्ते बनवून घ्यायच्यात। हे बघा असं मी तुम्हाला बनवून दाखवते। बनवायचे सगळे कोफ्ते असे बनवून घ्यायचे। तर मी इथं ग्रेव्हीसाठी कढई ठेवलेली आहे तापत। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा। हे बघा कांदा थोडासा फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया 2-3। इथं टमाटर, काजू आणि थोडीशी कोथिंबीर आहे, ते पण टाकूया आपण याच्यामध्ये। मला व्यवस्थित हलवून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकूया याच्यामध्ये। हे बघा मसाला आपला फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी काश्मीरी लाल टाकूया, तो पण फ्राय करून घेऊया। याची एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। थोडासा गरम मसाला पण टाकून घेऊया आपण। मसाला आपला फ्राय झालेला आहे। आपण याला ताटात काढून थंड करूया आणि नंतर मिक्सरला लावूया। हे बघा इथे कोफ्ते तयार आहेत। हा मसाला मी इथं काढून घेतलेला आहे। तर हा मसाला आपण मिक्सरला लावूया आणि कोफ्ते आपण तळून घेऊया। तर मी कोफ्त्यासाठी इथं कढई गरम
करत ठेवलेली आहे, आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये एक एक करून कोफ्ता सोडायचा. चला, हे तेल गरम झालेलं आहे आपण, तर आपण एक एक कोफ्ता याच्यामध्ये सोडूया. हे बघा, इथं कोफ्ते तयार आहेत. तर मी आता हे तेलातून काढून घेते. हे बघा, मस्त असे कोफ्ते तयार झालेले आहेत. तर चला, हे सगळे कोफ्ते आपण तेलामधून काढून घेऊया. हे बघा, कोफ्ते फ्राय झालेले आहेत. इथं मसाला मी वाटून घेतलेला आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी कढईमध्ये तेल टाकून तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकूया. जिरे फ्राय झाले की आपण हा मसाला त्याच्यामध्ये टाकूया. ग्रेव्ही मसाला त्याच्यामध्ये टाक. हे बघा, मी कढईमध्ये मसाला टाकलेला आहे. तर आपल्याला आता याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही. मसाला चांगला व्यवस्थित परतला ना की मग याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं उकळी येऊ द्यायची. मग आपली भाजी ग्रेव्ही तयार झालेली आहे, होऊन जाईल. तर आपण याच्यामध्ये मिरची वगैरे सगळं टाकलेली आहे पहिलंच ऑलरेडी. तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आहे, फक्त मसाला थोडासा परतून घ्यायचा. मी इथं हळद टाकली नव्हती, तर मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडीशी साखर टाकायची. साखरेने चव अजून छान लागते या भाजीला. पाहू शकता, हा मसाला आपला फ्राय झालेला आहे. तर मी याच्यामध्ये ना पाणी टाकून घेते. हे बघा, पाणी टाकलेलं आहे. आता याला उकळी येऊन द्यायची. आपण झाकण ठेवून त्याला उकळी आणूया. मी झाकण ठेवते. तर अशाला अशी मस्त उकळी आलेली आहे. तर अजून थोडंसं त्याला शिजवून घेऊया. तर इथं मी मलाई टाकलेली आहे, थोडीशी मलाई टाकलेली आहे आणि कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे. मी पहिली टाकली होती, सॉरी माझा कॅमेरा बंद होता तर मी तुम्हाला दाखवू शकली नाही. पाहू शकता, मस्त असं आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर मी इथं तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा, आपली कोफ्ता करी तयार आहे. मस्त अशी झालेली आहे. तुम्हाला तोडून पण दाखवते. कोफ्ता किती छान झालेला आहे हे पाहू शकता. चला, तर मग अशाच छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.